मी आलेलो आहे चंदगड येथील आझादनगरमध्ये वार्ड क्रमांक 3. आपण वार्ड क्रमांक 3चे उमेदवार यांच्याशी आज आता आपण बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नाव काय? मी फिरोज अब्दुल रशीद मुल्ला, माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत चंदगड. मी वार्ड क्रमांक 3 मध्ये इलेक्शन लढवतो आहे. पहिला प्रश्न आहे माझा, उमेदवार म्हणून विकासाची विजन काय आहे तुमचं? मी उमेदवार म्हणून विकासाचं विजन म्हटल्यानंतर ह्या गल्लीमध्ये पाण्याची सोय नाही जादा. दुसरं इंडाल रोड जे आहे ते इंडाल रोड करण्यासाठी निधी इथं मिळत नाही. दुसरी गोष्ट यांनी आमच्याकडे नगरपंचायतीकडे रोड आपला वर्ग करत नाही. आम्ही त्याच्याकडे वारंवार तक्रारी केली. तक्रार केल्यानंतर त्यांनी म्हणाले आमचा रोड आम्ही करतो. देवाच्या कृपेनं आता ते 1.5 कोटी रुपये त्यांनी खर्च केलेले आहे त्या रोडला. हे रोड आता नगरपंचायत इलेक्शन संपल्यावर आचारसंहिता संपल्यावर त्यांनी रोड करणार आहे. हे एक झालं. दुसरं पाण्याचं ह्या लोकांनी पाण्याचं सोर्स नाही यायचं. पाण्याचं सोर्स मी इथं फाटकवाडी धरणाचं पाणी आमची जे ह्याची टाकी आहे पाण्याची हिंगवा रोडला, तिथं मी जेव्हा उपनगराध्यक्ष होतो, पाण्याचा अध्यक्ष होतो, तेव्हा मी तिथं पाणी अडवून पाईपलाईन घालून 3-3.5 लाख रुपयाची ते प्रायव्हेट पाण्याचा सप्लाय करून ह्यांना देऊन मी पाण्याची स्कीम हे केलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, प्रचारात लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? शेवटी काम करणारा माणूस मी असल्यामुळे लोक माझ्याकडे चांगल्या नजरेने बघतात आणि लोकांची नजर माझ्यावर टिकून आहे. आणि ह्या वार्डामध्ये कित्येक लोक जरा मला पाडण्याकरता भरपूर लोक इथं मदत करत आहेत. तर ते माझ्या पाठीशी माझा देव आहे, माझी जनता आहे. तिसरा प्रश्न आहे, तुमच्या वार्डात कोणते विषय महत्त्वाचे आहेत? चंदगड शहरासाठी तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे? चंदगड शहरासाठी सगळ्यात पहिला आमच्या इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये भूल देणारा डॉक्टर नाही आहे. इथं डिलिव्हरीसाठी आमच्या महिला गडीवर जातात, सिजरिंग करायला पाहिजे, हेम करायला पाहिजे, ते डॉक्टर इथं कॉन्टॅक्ट करतात. डॉक्टर इथं पाहिजे आपल्याला. त्याची सोय इथं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि इथं मोठ्यात मोठं कॉलेज एक पाहिजे. आमच्या कोल्हापूर शिकायला जावं लागतं. मग ते होऊ नये, बेळगाव जातात शिकायला. त्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न 100% इथं कॉलेज आणि ते हॉस्पिटल हे दोन्ही आमच्यासमोर आहे. चौथा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, या निवडणुकीत तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? आमची शाहू आघाडीचे 18 उमेदवार आहेत, 17 उमेदवार अधिक नगराध्यक्ष म्हणून दयान कानेकर उभारले. एकजुटीनं मदत करा, मतदान करा आणि आम्हाला निवडून काढा. निवडून काढल्यानंतर आम्ही काय तुम्ही सांगणार आहे आम्हाला ह्या चंदगडच्या नगर बस्तीसाठी ते आम्ही काम करायला तयार आहोत.